नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण भारत अंतर्गत विद्यार्थ्यांना किमान पायाभूत साक्षरता अवगत व्हावी यासाठी आपण सगळेजणच प्रयत्न करीत आहोत. यासाठी जो कृती कार्यक्रम आखण्यात आलेला आहे त्यामध्ये अपेक्षित असे अध्ययन स्तर ठरविण्यात आलेले आहे. आज आपण इथे इयत्ता दुसरी मधील अप्रगत विद्यार्थ्यांची वाचन क्षमता विकसित करण्यासाठीचा स्तर क्रमांक 14 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो या स्तराचा सराव करून कसा घ्यायचा हे समजून घेणार आहोत. आतापर्यंत आपण 4 ते 5 शब्दांनी तयार होणारी जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचण्याचा सराव घेतला आहे. पण आता आपण स्तर क्रमांक 14 मध्ये 4 ते 5 शब्दांनी तयार होणारी वाक्ये योग्य गतीने विरामचिन्हासह आरोह अवरोहासह वाचन करण्याचा सराव कसा घ्यायचा हे समजून घेणार आहोत. यासाठी आपण वेगवेगळ्या कृती घेऊन या स्तराचा विकास करून घेऊ शकतो. या स्तराचा विकास कसा करून घ्यायचा यासाठी आज मी तुम्हाला इथे कृती सांगणार आहे आणि या कृतीचं नाव आहे चला अभिनय करूया. चला अभिनय करूया. ही कृती करून घेण्यासाठी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील सोपे असे संवाद तयार करून घ्यायचे, ज्यामध्ये 4 ते 5 शब्द असतील, 1 ते 2 विरामचिन्हे असतील. यानंतर संवादातील पात्रांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांचे गट तयार करून घ्यायचे. प्रत्येक गटात एक संवाद कार्ड वाटायचं आणि शिक्षकांनी आधी प्रत्येक गटात जाऊन संवाद कार्डाचे स्वतः वाचन करून दाखवायचं. यानंतर विद्यार्थ्यांना पात्रे वाटून त्यांच्याकडून संवादाचे वाचन करून घ्यावयाचे आणि त्यानंतर त्या संवादाचं नाट्यीकरण करून घ्यायचं. तुम्ही जर असा वारंवार सराव करून घेतलात तर विद्यार्थी वाक्यांचे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह वाचन सहज करू लागतील, कारण विद्यार्थी हे अनुकरणाने शिकत असतात. त्यामुळे शिक्षक वाक्यांचा जसा उच्चार करतात अगदी तसाच उच्चार विद्यार्थी देखील करत असतात. आज इथे मी तुम्हाला एक नमुना संवाद वाचून दाखवणार आहे आणि हा संवाद घडत आहे नदी आणि वृक्ष या दोघांमध्ये. तर बघा, नदी: नमस्कार वृक्ष दादा. वृक्ष: राम राम ताई. नदी: अरे मी कृष्णा नदी आहे, तुझ्या गावाजवळूनच वाहते. वृक्ष: ताई मी आंब्याचं झाड, अगो तुझ्या पाण्यानेच मी मोठा झालोय. नदी: दादा कसं चाललंय तुझं? वृक्ष: छान चाललं आहे माझं, आधी मी रोपटे होतो, आता मी मोठा वृक्ष झालोय. नदी: अरे तुझ्या झाडाला छान छान आंबे येतात, मलाही तुझे आंबे देत जा. वृक्ष: नक्की देईन हो, तुझ्यामुळेच तर मी जिवंत आहे. नदी: बरं चल निघते मी, आता मला खूप लांब जायचं आहे, सर्वांना पाणी पाजायचं आहे. या पद्धतीनं सोपे अपरिचित संवाद निवडू. त्या संवादांचं विद्यार्थ्यांकडून आधी वाचन करून घ्यायचं, त्यानंतर नाट्यीकरण करून घ्यायचं. अशा पद्धतीनं जर सराव घेतला तर स्तर 14चा सराव छान पद्धतीने होऊ शकतो आणि यामुळे आनंदायी वातावरण देखील निर्माण होऊ शकतं. असा सराव तुम्ही विद्यार्थ्यांचा नक्कीच करून घ्या. धन्यवाद.